आहे. माझं नाव सागर परदेशी. माझं नाव ईश्वर बबनराव देवरे आहे. नमस्ते, माझं नाव दीपक सुभाष पाटील. मी नाशिकमधून आहे. माझं नाव किशोर सोनवणे. मी धुळ्यावरून आलेलो आहे. पांडुरंग बडगुजर, नाशिक मधून आलोय. मी वंदना, मी फ्रॉम नाशिक. माझं नाव किशोर दिनकर दिसोरे, राहणार मौजे सुटणे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझं नाव राजू कारपे, मी नाशिकमध्ये राहणार आहे. नमस्कार, माझं नाव प्रभाकर आहे. महाराष्ट्र नाशिकवरून बोलते. नमस्कार, मी बाजीराव शिवाजी पाचपुते. मी येवला तालुका नाशिक जिल्ह्यातील. नमस्कार, माझं नाव विलास सहिरे, मी नाशिक महाराष्ट्रामधून आहे. मी शीतल जाधव, नाशिकवरून बोलतेय. स्वतःचा कॉन्फिडन्स जो आहे स्वतःबद्दलचा तो थोडा वाढला, तर त्यासाठी सरांसाठी खूप थँक्यू. आणि सर जे माइंड फ्रेश करतात ते मी आतापर्यंत कुठेच बघितलं नाही. आज सरांच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. कार्यक्रम अतिशय सुरेख झालेला आहे. कार्यक्रमातला व्यवसाय संदर्भात व्यवसाय कसा असला कसा केला पाहिजे या संदर्भात सरांनी खूप सुंदररित्या अतिशय सोप्या शब्दात छान पद्धतीने मांडणी करून माहिती दिलेली आहे. आजचा जो काही नाही सरांचा प्रोग्राम झाला, त्या प्रोग्राममध्ये भरपूर अशा काही बिझनेस संदर्भातल्या गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा नॉलेज घेतल्यानंतर पुढं कसं जायचं, काय जायचं, नॉलेज कोणत्या पद्धतीचं पाहिजे, नुसती इन्फॉर्मेशन कामाची तर नॉलेज अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा हायर करायचं, नॉलेज कोच कसे पाहिजे. बिझनेस करण्यासाठी मला काय काय संकल्पना अंमलात आणावं लागतील याच्याबद्दल त्यांच्याकडे मला खूप चांगली माहिती मिळाली आणि नक्कीच याचा माझ्या जीवनामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. बिझनेस मध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची सखोल माहिती या कार्यक्रमात मिळाली. आजची जी ट्रेनिंग होती ती खूप छानपैकी होती. आजच्या ट्रेनिंग मध्ये मला एक पॉइंट इथे असा आवडला की बिझनेस मध्ये फक्त इन्फॉर्मेशन असणंच गरजेचं नाही, त्यासोबत तुमचं नॉलेज पण तेवढंच गरजेचं असतं, जेणेकरून तुमचा बिझनेस जास्तीत पैकी ग्रो होऊ शकतो. आम्ही नाशिकमध्ये विलास सरांचा जो प्रोग्राम अटेंड केला त्याच्यामधून मला काही गोष्टी लक्षात आल्या की माझ्या लक्षात आल्या नव्हत्या की कॉन्फिडन्स काय असतो, फेल्युअर मधून आपण कसं शिकू शकतो. आणि एवढंच नाही तर लॉ ऑफ अट्रॅक्शन सारख्या गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये जे आपण अट्रॅक्ट करू त्या कशा आपल्याला पुढे जाऊन फ्युचरमध्ये सक्सेस मिळतील या सगळ्या गोष्टी सरांकडनं आज शिकायला मिळाल्या. अतिशय उत्कृष्ट असे होते. आजचा सेशन खरंच खूप मस्त झाला. मी फर्स्ट टाइम या माइंडसेट प्रोग्राममध्ये आलो आणि मला बऱ्याच काही गोष्टी ज्या नवीन माहिती पडल्या. ठीक आहे, की आपल्या माइंडला काय इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे, आपलं माइंड कसं विकसित करता येईल, नेक्स्ट लेवल कसं डेव्हलपमेंट करता येईल. आज देवीदास सरांनी खूप छानपैकी असं शिक्षण घेतलंय. आज जो देवीदास नायकरे सरांचं अत्यंत उत्कृष्टप्रमाणे या प्रकारचा सेमिनार झाला. यामध्ये आपल्या लाईफमध्ये जे काही निगेटिव्हिटी असते, आपल्या विचारांमध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ही बाहेर कशा पद्धतीने काढायचं, मिळणाऱ्या सक्सेसपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जे अपयशांच्या अनेक पायऱ्या चढाव्या लागतात किंवा येणाऱ्या प्रत्येक अपयशाला सामोरं जाता यशापर्यंत कसं पोहोचायचं याचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन मिस्टर देवीदास सरांनी केलं. अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा हा सेमिनार आज या ठिकाणी पार पडला. आज मी देवीदास सरांचं सेशन अटेंड केलं आहे. खूप सुंदर वाटलं. बिझनेस कसा करावा, एक उद्योजक कसं बनावं आणि त्या उद्योजक बनत असताना आपल्याला काय आपल्या बिझनेससाठी काय केलं पाहिजे, जसं टीम असेल, अनेक मुद्दे त्यांनी आज चांगल्या पद्धतीने सांगितले. खूप छान वाटला कार्यक्रम आणि त्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये नक्कीच मला फायदा होईल. पुढे जायचं असेल किंवा त्याच्यात प्रगती करायची असेल तर त्याच्या पाठीमागे आपल्याला एक गुरु हवा असेल. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या धंद्यात जर पुढे जायचं आहे, आपल्या बिझनेसमध्ये जर डेव्हलपमेंट करायची तर तिथे आपल्याला आपला गुरु, आपला कोच, आपला मेंटॉर आपल्याबरोबर असला पाहिजे. तर आज सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यानंतर आम्हाला असं कळतं की याच्या पुढे बिझनेस डेव्हलपमेंट करताना सरांना ॲज अ गुरु किंवा मेंटर म्हणूनच आम्ही पुढे सोबत नेऊया. सरांनी मला खूप म्हणजे बिझनेसमध्ये एक बिझनेस माइंडसेट, सक्सेस, देन सगळ्या काही गोष्टी अशा शिकवल्या की मी 0 पासून तर टॉपपर्यंत बिझनेस करू शकते. प्रोग्राम खूप छान होता आणि प्रत्येकाने हा प्रोग्राम अटेंड केला पाहिजे जेणेकरून आपल्या बिझनेससाठी किंवा सेल्फ बिलीव्ह ग्रोथ करण्यासाठी त्यांना मदत. धन्यवाद. सो थँक्स फॉर ऑल. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच देवीदास सर. थँक्यू व्हेरी मच.